शहरातील बेकायदा 96 बांधकामांपैकी 27 प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे। या इमारतींची पथकांच्या माध्यमातून पुन्हा तपासणी केली जाणार आहे। 8 दिवसात तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। महापालिकेच्या वतीने या इमारती बेकायदा असल्याचे जाहीर करून देखील आहे। महापालिकेच्या वतीने या इमारती बेकायदा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। महापालिका प्रशासनाने संबंधित इमारती बेकायदा असल्याचे जाहीर करून 3 जणांनी फ्लॅट खरेदी केले असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे। महापालिकेतील बांधकाम विभागात बेकायदा समांतर यंत्रणा राबवून बनावट बांधकाम परवाने देऊन 96 इमारती उभारल्याचे प्रकरण गाजत आहे। या इमारतीवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। या प्रकरणातील संबंधित जागा मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। 96 पैकी एकूण 27 जणांची सुनावणी पूर्ण झाली आहे। प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे। काहींनी रिवाइज केले आहे। पार्किंग व्यवस्था नाही, काहींनी काम बंद केले आहे। पार्किंग, फ्रंट मार्जिन, FSI सर्व काही तपासण्यात येत आहेत। या इमारतीची पुन्हा कनिष्ठ अभियंत्यांकडून तपासणीही करण्यात येणार आहे। जबाबदारी निश्चित करून संबंधितांना नोटीस देऊन अहवाल आल्यानंतर त्या संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे डॉक्टर ओंबासे यांनी सांगितले। दरम्यान या संबंधितांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सूचना करण्यात आली आहे। ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्यानुसार प्रत्यक्षात ते बरोबर आहे का याची तपासणी महापालिका कनिष्ठ अभियंत्यांकडून करण्यात येणार आहे। त्यानंतर पुन्हा सुनावणी होईल, त्यासाठी वेळ देण्यात येणार आहे। नियमानुसार आवश्यक तिथे बदल करून घेण्यासाठी वेळ दिला जाणार आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले। पाचापेठ, बेगमपेठ परिसरात 96 पैकी काही इमारती आहेत। मनाला येईल तसे बांधकाम करण्यात आल्याचे दिसून आले। अत्यंत कमी जागेत तब्बल 9 मजली इमारत उभारली आहे। 2 इमारती पाहायला गेलो असता 3 अनधिकृत इमारती सापडल्या असल्याचेही आयुक्त म्हणाले। संबंधित इमारती अनधिकृत बांधकाम केलेले असल्याचे जाहीर प्रसिद्धीकरण महापालिका प्रशासनाने केले होते। तरीही अशा इमारतींमध्ये 3 जणांनी फ्लॅट खरेदी केली आहे। ही गंभीर बाब आहे। या संदर्भात यापूर्वीच उपनिबंधक कार्यालयालाही पत्राद्वारे कळविले होते, तरीही खरेदी प्रक्रिया पार पडली याची माहिती मागवण्यात येत आहे। माहिती जाहीर करून ही लोक फसवणूक करून घेत आहेत। एक गंभीर बाब आहे, असेही महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितले।